माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आज नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज दिवस तुमचा आनंदाचा जावो. माझा सुरुवात केली दिवसभर आनंदाचा घालवण्याची. तर मी सकाळ सकाळ उठून बघा सगळं व्यवस्थित साफसफाई घरादाराची करून घेतली. मस्त भांडे बिंडे घासून आंघोळ ही करून डाळ शिजा घातली. पहिलं तर डाळ ही शिजवून मस्त पुरण बिरण शिजवून वाटून फ्रीजला लावून ठेवलंय. आणि हो का आता किती वाजले? 10. मोबाईल आणते काय? हा नाही 10:30. पावणे 11. माझी देवपूजा राहिली. बरं खरं आता मला देवपूजा करायची. हे त्यांना पूजेला जायच्या अगोदर हा ब्लाऊज त्यांना शिवून पाहिजे होता. रात्री साडी आणून दिली होती. हे आत्ता ब्लाऊज शिवलाय, कापलाय पण सकाळीच आणि शिवलाय पण सकाळीच. लय झालं 1 तासामध्ये हा ब्लाऊज रेडी केला या. आता देवपूजा ही करायची मला. माझा अर्धा स्वयंपाकाची तयारी झाली. पुरण झाले म्हणजे अर्धा स्वयंपाक झालेलाच असतोय. आणि आता ह्या ब्लाऊजला 5 हुक बसवून ठेवते. रात्री करायचं होतं पण 2 साड्या 1 साडी दोन्हीकडून पिको फॉल करायची होती. त्याच्यामुळं लेट लागला. मग ते झोपीच्या भरात राहून गेलं. आणि बघा आता आणि त्यातली त्यात जानू आज शाळेत गेली. जानू शाळेत गेल्यामुळं कामाला एकटीलाच आवरावं लागते. 1-1.5 तासात ती पण येईन. आज श्रावण सोमवार म्हणल्यानंतर लवकरच येणार. दिवसभर आता आमचा राडा चालायचा. पुरण पोळी व्हिडिओ सगळ्याच गोष्टी. तर म्हणजे एक टेलरनीला कामात काम किती पण म्हणलं. मी काल म्हणलं दिवसभर हा चला जाऊ द्या. आता कस्टमर म्हणजे काल भरपूर कस्टमर आलते. पण त्या कस्टमरनं असं सांगितलं की रक्षाबंधनपर्यंत साड्या ब्लाऊज पिको फॉल करून द्या. पण ह्यांनी रात्री साडी आणल्याच्या नंतर म्हणजे शेजारीच राहते तर ते म्हणले मला भेटेल का ब्लाऊज शिवून? मी म्हणलं हो. मग रात्री मला म्हणजे झोपीच्या ह्याच्यामुळे ही इळभर दमून गेल्यावर झाल्यावर मला नाही शिवणं झाला. नाव काय आता ब्लाऊज शिवून कंप्लीट करून झालाय. कटोरीच आहे. 38 मापाचा ब्लाऊज आहे. आणि आता 5 हुक बसवायचे राहिलेत. ब्लाऊज एकदम शिवून तयार झालेला आहे. कोणत्या मावशीचं? कोणत्या मावशीचं? नाही तर रोहिणीचं आहे. मावशीचा कशाला? त्या मावशीचा आता काल 3-4 साड्या ही पिको फॉलला ब्लाऊज वगैरे. आता मी ब्लाऊज आता सण सुरू झाले. ती बाकी जाऊ दे. तुला आणलेलं साडीचं का झंपर? हां मला आणली होती साडी पण काल मला माझा मूड सगळा खराब केला होता ना. त्याच्यामुळे मला इंटरेस्टच राहिला नाही. काल काही कामच करावं असं वाटलं नाही. मग माझ्या साडीवरचा ब्लाऊज कुठे? माझी साडी कुठे? माझ्या साडीवरचा ब्लाऊज मी तसाच ठेवून दिलाय. मी फक्त आता साडी घालणार आहे. हो का माझ्या नवऱ्यानं मी म्हणलं मला 16 वर्षामध्ये तुम्ही कधीच साडी घेतली नाही, कधीच तुम्हाला कोणत्या हौसानं कोणती गोष्ट केली नाही म्हणून. ते म्हणले रडू नको बाई, तुला भाऊ नाही म्हणून तुला दुःख येत असेल तर चल तुला मी साडी घेतो. काही त्यांच्या पसंतीनुसार त्यांच्या चॉईसनं ही साडी त्यांनीच आणली. उधार आणली. बरं तुम्ही म्हणताल ते असं सांगते तर साडी कशी नगदी घेऊन आले, उधार घेऊन आले त्यांच्या ओळखीवर. तर काही असा कलर म्हणले ती कलर म्हणले म्हणजे व्हिडिओमध्ये ही साडी जर घातली तर अशी छान वाटते म्हणून त्यांनी ही साडी आणली सिंपलमधून. तशा वर्कच्या वगैरे काटापदराच्या भरपूर साड्या आहेत माझ्याकडं. त्या काय घालणं होत नाही. त्या तरी साड्या डेली यूजमध्ये होत्यात म्हणून म्हणजे आपली ऐपत आहे तिथपर्यंतच आपण हौस करावी मला असं वाटतंय. आमची ऐपत इथपर्यंतच आहे म्हणून त्यांनी जाऊन ही साडी आणली. ती म्हणले जी आणीन ती घ्यायचं. मी म्हणलं चालतंय जी आणीन ती घेईन म्हणलं. पण आता ब्लाऊज नाही माझ्याच्यानं शिवणं झाला. रक्षाबंधनपर्यंत शिवीन मी ही ब्लाऊज. गौराईच्या सणाला ही साड्या घालायला लागतात. पण आज स्वयंपाक वगैरे उरकला ना मग दुपारून ही साडी घालीन. बघू आता काय म्हणते ती जानूचे पप्पा. व्हिडिओ करायचे असले दुसरे तर अजून चांगली साडी घालायला होते. तर मग माझ्याकडे काटापदराची हिरवी साडी आहे. आज सोमवार आहे. हिरव्या बांगड्यान साडी असा माझा प्लॅन आहे. ती घालीन. आधी पंचमीची नवी आणली का ती घालायची पुन्हा बाकीच्या काय घालायचं? ही घालायची का? बरं तुमच्या मनावर. तर ही साडी घालीन पण ह्याच्यावर ब्लाऊज नाही. मी विदाऊट कोणता पण ब्लाऊज घालीन. तसं मला आवडतं विदाऊट ब्लाऊज घालाय. असं नाही सेमच सगळं मॅचिंग असावं म्हणून. तर ही साडी त्यांनी पंचमीला मी घेतली. म्हणजे त्यांनी घेतली त्यांनी तेच पैसे देणार आहेत. म्हणजे मी पण जाऊन साड्या आणते पण त्याचे पैसे मी सारते. आणि ह्यावेळेस त्यांनी साडी घेतली त्यांनीच पैसे देणार आहेत. त्याच्यामुळे टेन्शन नाही. आता ही सगळं काम आवरलं माझं. धुणं वगैरे देवपूजा ही झाली ना मग पुन्हा मी ही साडी घालीन. मेकअप म्हणजे 1 दिवस मावळे झोकी खेळायला जातात ना आमच्या इथं. नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की ब्लाऊज मी हा शिवलेला
एका तासात शिवलेला ब्लाऊज. त्यांना लेस वगैरे नॉड काय आवडत नाहीत. डीपमध्ये गोलगळा करायला सांगितलं होता, तेव्हा मी डीपमध्ये गोलगळा केलाय. मटका नाही, काय नाही, एकदम गोलगळा आहे. हो दाखवून इथं दिसतंय काही असं छानपैकी गोलगळा केलेला आहे. शॉर्ट आहेत बाह्या आणि फिनिशिंग बघून घ्या तुम्ही. म्हणजे किती बी म्हणजे गडबडीत शिवलं तर असं वाटतं ना कामाचं कसं वच काम असेल, पटकन शिवायचं म्हणल्यानंतर तर तसं काही नाही. एकदम प्रॉपर फिनिशिंग दिली मी ह्या ब्लाऊजला. आणि फिनिशिंग देऊन असा डीप गळा काढून ब्लाऊज रेडी केलाय. साडीला पिको करून ठेवलाय. आता 5 हुकं बसवले की त्यांची साडी द्यायची. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा कसा वाटतं मी शिवलेला ब्लाऊज. आणि कुणाला माझ्या मैत्रिणीला ब्लाऊज जर शिवायचे असतील समजा आसपास कळम केस, तर नक्कीच मला कमेंटमध्ये कमेंट पाठवा. आणि त्यानुसार म्हणजे केसला कळमला आमच्या घरचे भरपूर सारखे येतेच जाते. त्याच्यामुळं इतक्या घाई गडबडीमध्ये इतकं काम फास्ट उरकलंय ना मी आज, इतकं फास्ट उरकलंय ना मलाच माहिती नाही. आता एवढे 5 हुकं बसवले ना मग घरातलं उरकायचं. तर बघा मैत्रिणींनो, आमटी केली, भात केला, भजे तळले, कुरवड्या पापड्या तळल्या. सकाळीच पुरण करून ठेवलं होतं ब्लाऊज व्हायच्या अगोदर. त्याच्यामुळं मस्तपैकी असं पीठ तिमून भिजाय ठेवलं होतं पीठ. आणि आता छान अशा चुलीवरचा सगळा पूर्ण स्वयंपाक माझा चुलीवरचाच आहे पुरणपोळीचा. मी जर त्या सणाला पण तशीच करते, कारण काय होतं माहितीये का, छान लागतो, गॅसची बचत होती. परत नंतरच्याला दिवस तर असा बी जातोय, चुलीवर फास्ट मध्ये स्वयंपाक पण होतो. कधी नटू मी तर खरं टेलरनीचं जीवनच लय अवघड असते. नटाय भेटत नाही, द्यायला भेटत नाही. परत म्हणजे आता उरकलंय माझं सगळं. आवडत पोळ्या करून घेते आणि डबल आम्हाला तिघाला एक स्वयंपाक करून, अजून आमच्या घरामध्ये एक मेंबर असा आहे ना, त्या माणसाला डबल भाजी भाकर बनवावी लागते. असं स्वयंपाक करून खा. तर असं छानपैकी आता जानून आज उपास सोडलेला नाही. शाळेतून आल्याच्या नंतर 12ला त्याची शाळा सुटली होती. 12ला जाऊन देवाला काल उपास धरला होता. तिने नैवेद्य जाऊन आली, घरातल्या देवाला दावला, परत नंतरच्याला गाईला दावला. आता ती जेवण करणार आहे. माझ्या पोटात असं असं तोंडाला पाणी बी सुटायलंय भजन कुरवड्या बघून. आज आहे पंचमीचा मोका, चला हळूहळू घ्यायचा जो आका. कोणाला द्यायचं पण झोकाच नाही कुठं बांधला. झोकेच नाही तर गावात. ह्या धनेगावमध्ये कुठला सण असा कसा साजरा करते की बाबा, असं एकदम उत्साहित नाही. काहीच वाटत नाही गेले झाका पंचम असल्यावानी. कुठं झोके नाहीत बांधले, काही नाही. काय करतात मला काय वाटेल लोकांनी नवीन साडी घेतली बघा म्हणजे त्यांचं आज त्या बांगड्या भरत्या, त्यांचं आज काम सुरू आहे ना म्हणून त्यांना वाटायलंय. नाही तसं मला पण वाटायलंय, कारण का माझं पण काम सुरू आहे. मला पण कस्टमरचे ब्लाऊज येऊन पडले. तर काही कस्टमर पहिल्या कस्टमर येऊन पैसे देऊन अजून परत आज हे केलंय. तुम्हाला माहितीये का आम्ही ऑनलाईन काय मागवलं होतं? टाकू तिथं कागद आहे खाली, टाका. आम्ही आता ऑनलाईन कुठाने करायला शिकायला घरात बसून जरा वळवळी आलं बी घरामध्ये. काय घेतलंय सांग की. लय भारी लय खास त्याला कळू दे ना तेवढंच ना मम्मी, तेवढंच ना गोळा. अगं पुरणपोळी कशाला म्हणतात मग का, एवढं पीठ आणि एवढं पुरण घालायचं म्हणजे पुरणपोळी. ती बघा एवढाच गोळा घ्यायचा. बरं त्या गोष्टीवर महाग होती दिसतंय त्याच्यावरती आहे ना बरी लिहिलेलं आहे ना ती चिटकवलेलं. हा ती तर चिठ्ठी आहे ना चिटकवलेली. ती देवाऱ्यात आहे. मग ती देवाऱ्यात दिसन तुम्हाला. हा छानपैकी आज सोमवारच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी माझं पार्सल 27 तारखेला येणार होतं, ते कम्प्लीट आज 17 तारखेला आलेलं आहे. म्हणून मला अशी छान पूजा ही करून घेतली. भरण्या पाहिजे तुम्हाला कशाच्या जाळ घाल. छान अशा टम्म फुगलेल्या पोळ्या खायच्या. आणि आम्ही तर खाणार नाही. बघा बाई खायची का तुम्हाला, खायची का तर ती सांगा.
कशी वाटते तसे त्याला ना बघा चुलीवरच्या पोळ्या खायला या कडक मऊ सगळ्याच आहेत आज. तूप लावले दिसायले का नाही तुपावून? खायचा पण आमच्या मम्मीला तूपच नाही आवडत. नाही आम्हाला तूप खायला अजिबात आवडत नाही, अजिबात. तूप म्हणलं की माझा आणि तुपाचा 36चा आकडा आहे, 36चा. असं पुरण घालायचं दाबू दाबू पोळीमध्ये हे असं छान पैकी. भजी कुरवड्या कुठे येतात? तुला झापू हो का मस्त अशी ह्या तरीवाली आमटी बनवली बघा कशी भजी भरती माझी हे. बसायला गेलो तर आम्ही काय करू? बरेच तोंडातून पाणी. अरे देवा. नंतर खाय गे बेकारी आमटी दाखवाय बघा. माझा नाही तिथं असं बघा आमटी केली मस्त पैकी. कुकर मध्ये भात आहे त्याच्यामध्ये कुरवडी पापडी तळली. ये देखो क्या है? आमटीमध्ये खायला असा राशनच्या तांदळाचा छान असा भात लागतो. मला चांगलं चांगलं आवडतं. हा चांगलं तांदळाचं द्यायला खायला. आणि इकडे बघा पोळी. बाई बाई कशी भरते डबल ह्याच्यात भरते. आणि विशेष म्हणजे आम्हाला पोळ्या केल्यानंतर काय लागतं खायला माहितीये का? पोळी एक पोळी खाण्यासाठी एक तसं हे आहे दूध आणि तूप. पोळी केल्यानंतर आवडीनं खाते पण आम्हाला पोळी केल्यानंतर आम्हाला चक गुळवणी पाहिजे असते. मला एकटीला आवडलं लेकरांना आवडतं दूध मिळत नाही. दिवस मिळत नाही. सकाळचं वांडे असते चहाचे एका टायमाचे. सकाळी चहाला दूध मिळत नाही तर खाण्याची आशा कुठे ठेवावी? असं छान झालं बघा. असं पुरण कसं आले त्याच्या साईडला खाली पोळी बाय पोळीच होती. गण्या सगळं दाखवलं कुरवडे पापड्या. हे पण खायला असं मग बघितल्यावर माणसाच्या तोंडात पाणी सुटते बाबा. पुरण बघा असं मोकळं खळ पुरण बनवायचं. पुरण कसं झालं पाहिजे एकदम मोकळं खळ. नाही झालं तर हा नाही झालं तर ते काय करावंच लागतं. कसं करायचं ते तरी सांग ना रेसिपी. तुला तर स्वयंपाकाला बसवायचं होतं सगळ्या पुरण वगैरे शिजवायला वाटायला. तू माझ्या कोणत्याच कामाला हाताला लागली नाहीस म्हणून मला ज्या डबल दिवशी तू ठरवतेस त्या दिवशी नसते. तुम्ही ज्या दिवशी नाही ठरवत सकाळपासून भांडे पण घासले, सारवण घेतलं, साडा मारला, देवाची पूजा केली, ब्लाऊज शिवून कस्टमरच्या अंगात घातला. असं एकदम परफेक्ट असा त्यांना ब्लाऊज बसला. त्यांनी मला फोन करून सांगितलं की ब्लाऊज म्हणजे नाता आमचा सासासूनच होतंय. आत्या ब्लाऊज खूप छान बसलाय आणि ब्लाऊज घालून ते देवाला बी जाऊन आले तरी माझा पुरणपोळीचा स्वयंपाक. आता मी पण तयार होणार. माझ्या नवऱ्याने घेतलेली साडी घालणार आहे मी पण. त्यांची अशी इच्छा आहे की मी साडी ती घालावी. आणि काय म्हणते तर झोका कुठे ठेवायचं? झोका काय पत्राला लटकायचं इथं. पत्र आहेत चांगले रावलेले आहेत अँगल मध्ये. कुठं लटकायचं म्हणजे माझ्या वजनाचं पत्रच खाली येतं. काय बघ एवढं कुठे वजन टाकावं? नमस्कार मित्रांनो. तर बघा आज झोका पंचमी. तर बघा आता आम्ही इकडे मेसाईच्या मंदिराकडे आलेलो आहोत. मम्मी मी गणू पप्पा. आता इथं झोका बांधलेला आहे. आम्हाला झोका खेळायचा आहे. बघा मम्मीला झोका खेळायचं तोंड कसं झालं. सकाळपासून दिसत नाही काम केले. तुम्हाला आधीच बोलाय हुशार करते बघा मूर्ती का साध्या होते. तुम्हाला उपाशी ठेवायच्या मार्गाची वरी घ्यावं लागतंय. मम्मी वरती फेकून साडे 8 पायात आता